आज दसरा होता आणि तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर सण आहे म्हटल्यानंतर आपण गोड वगैरे काहीतरी करतोच. तर म्हटलं इथे गरम गरम पुरी केली होती आणि शेवयाची खीर केली होती. तर नैवेद्य वगैरे करून घेतला आणि मग दाखवूनही घेतलं. खीर आणि पुरीचं नैवेद्य दाखवून घेतला. त्याच्यानंतर इथे पूजा वगैरे सगळी झाली होती आमची. तर इथे पाटीवरती सरस्वती काढली होती, पण पेन्सिलनी व्यवस्थित म्हणजे उठत नव्हतं. तरी पण काढली मी आणि क्लिअर असं दिसत नव्हतं म्हणून जवळ कॅमेरा घेऊन दाखवला. मग पूजा वगैरे झाली, नैवेद्य दाखवलं. इथे आईकडनं पुरी आणि छोलेची भाजी आलेली होती. दुपारी ह्याचे पप्पा लवकर आले होते कामावरून, त्यांच्या पण कामावरती पूजा होती. तर त्यांना तिकडे पिझ्झा वगैरे असं मागवलं होतं. त्यांना आवडत नाही म्हणून ते मुलांसाठी घरी घेऊन आले. आणि इथे काय ते फाफडी आणि जिलेबी वगैरे पण होती, तेही घेऊन आले ते घरी. नंतर मग मी गेली आमच्या इथले सार्वजनिक देवी आहे तिथल्या पाया पडायला. तर तिथे आता निघणार होती देवी. तर मी बघून वगैरे आली. त्याच्यानंतर मग घरी आली, ड्रेस घातला आणि तिथून मावशीकडे गेले. तर मावशीकडे ग्रितिक आणि मावशी एकमेकांना सोनं वगैरे देत होती. त्याच्यानंतर मग आम्ही आईकडे गेलो आणि 9 दिवस खूप मस्त छान दिवस गेले. आम्ही नेहमी गरबा वगैरे बघायला जायचो, कारण खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी 9 दिवस. गिफ्ट वगैरे मिळाले, कॉम्पिटिशन वगैरे होतं. त्यामुळे खूप मजा आली. आणि पाऊस वगैरे असायचा तरी पण सगळेजण छान तयार वगैरे होऊन गरबा वगैरे खेळायला यायचे. तर 9 दिवस खूप छान गेले. आणि इथे आईकडे आल्यानंतर पण ग्रितिक आणि आई एकमेकांना सोनं वगैरे देत होती. म्हणजे असे सगळ्यांचं चालूच होतं, भाऊ वगैरे सगळेजणं. तर मी थोडे व्हिडिओ काढले होते. ते मी पण आईला वगैरे दिलं नव्हतं सोनं, मावशींनी दिलं नव्हतं. तर आम्ही एकमेकांना सोनं वगैरे दिलं आणि आजचा दिवस खूप छान गेला. तर चला बाय, मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.